शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्का आकाशला ओरडतात की तू कांदा नको कापू. आकाश म्हणतो मला तुम्हाला मदत करायची आहे. अक्का त्याला सांगतात की तू भांडी विसळ जा, पण कांदा नको कापू. पौर्णिमा आणि रागिनी ऑफिसमधून घरी परतत असतात. पौर्णिमा म्हणते की बिझनेस मीटिंग अटेंड करण्याची ही माझी पहिलीच वेळ, पण छान झाली आपली मीटिंग. यावर रागिनी नाक वाकडं करत म्हणते की तू संपूर्ण मीटिंगमध्ये एकही शब्द बोलली नाहीस, म्हणून कदाचित मीटिंग छान झाली असेल. पौर्णिमा म्हणते की एवढी मोठी माणसं असताना मी काय बोलणार मध्येच. रागिनी अचानक ड्रायव्हरला सांगते की बाबू गाडी जरा सोमनवाडीवरून घे. आकाश बिचारा खरकटी भांडी धुत असतो. तेवढ्यात तिथे रागिनी आणि पौर्णिमाची गाडी येते. रागिनीचं आकाशकडे लक्ष जाणार तोच तेवढ्यात एक कस्टमर अक्कांच्या स्टॉलवर येतो आणि तिथल्या बाकावर आकाशकडे पाठ करून आणि रागिनीकडे तोंड करून बसतो. पौर्णिमा रागिनीला विचारते आज का आलोय आपण इथं? काल अभिजित येऊन गेलेले तरी आपण का आलोय परत? रागिनी पौर्णिमाला म्हणते की अभिजितवर माझा विश्वास राहिलेला नाही आता. एक काम त्याला धड जमत नाही. माझ्या माणसांनी सांगितलं होतं की भूमी आणि आकाश इथेच आहेत, तरी ते त्याला दिसले कसे नाही? रागिनीला अचानक कामातून फोन येतो, त्यामुळे ती तिथून निघून जाते. आकाश रागिनीला जाताना पाहतो. हातातली भांडी खाली टाकत तो जोरात आत्तू आत्तू म्हणून आवाज देतो. अक्का त्याला विचारतात काय झालं, पण तो अक्कांचा हात झटकून तिथून पळून जातो आणि रागिनीच्या गाडीमागे आत्तू आत्तू असा आवाज देत पळू लागतो. मात्र त्याला गाडी पकडता येत नाही. रागिनी आणि पौर्णिमा दोघेही तिथून निघून जातात. नंतर अक्का आकाशला विचारतात की ती कोण होती ती बाई? आकाश सांगतो की ती माझी आत्तू होती, पण ती थांबलीच नाही. भूमीला ऑफिसमधून यायला उशीर होतो. ती चालत घराकडे येत असते. अचानक मागून एक अनोळखी व्यक्ती तिच्या साडीचा पदर पकडते आणि जोरात तिला स्वतःकडे खेचून घेते आणि तिचे तोंड जोरात आवळते. भूमी झटापट करून त्या माणसाच्या तावडीतून स्वतःला वाचवते. त्या माणसाला जमिनीवर धक्का देऊन खाली पाडते आणि तिथून पळत सुटते. तो माणूसही भूमीचा पाठलाग करत असतो. रोडवर लाईट नसते, त्यामुळे काळोख्यात त्या व्यक्तीचा भूमीला चेहरा दिसत नाही. इकडे आकाश काळजी करत असतो, कारण भूमी अजून घरी आलेली नसते. अक्का भूमीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिचा फोन काही लागत नाही. आकाश म्हणतो की मी आता तिला शोधायला जातो. भूमी पळत पळत घरी येत असते. अचानक रस्त्यात ती दुष्यंतला धडकते. दुष्यंत तिची विचारपूस करतो. भूमी खूप घाबरलेली असते. ती सतत मागे वळून पाहत असते. आकाश भूमीला शोधायला निघणार तेवढ्यात भूमी आणि दुष्यंत समोरून येताना दिसतात. आकाशला पाहून भूमी त्याच्याकडे जोरात धावत जाते. त्याच्या गळ्यात पडून खूप रडू लागते. आकाश तिला विचारतो की सायकल राणी काय झालंय तुला, तू का रडतेस? पण भूमी मात्र फक्त रडतच असते. पौर्णिमा अभिजितला रागिनी विरोधात भडकवत असते. अभिजित पौर्णिमाला म्हणतो की मला खूप गिल्टी वाटतंय. हळूहळू आपण आईचा विश्वासघात करतोय. पौर्णिमा सांगते की आईंचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. काल तुम्ही भूमी आकाशला शोधायला सोमनवाडीला गेला होता, मग आई आज परत तिथे गेल्या होत्या, ते पण मला सोबत घेऊन. आणि हेही सांगितलं की रागिनीचा अभिजितवर विश्वास नाही. पौर्णिमा अभिजितला सांगते की आता फक्त स्वतःचा म्हणजे आपला विचार करायचा. शेवटी आपणच दोघं आहोत एकमेकांसाठी. अभिजित आपल्यावर विश्वास ठेवतोय हे बघून पौर्णिमा मनोमन खुश होत असते. भूमी खूप दुःखात असते. अक्का ओरडून बोलते की उजेडात निघायचं, अंधारात निघायची गरज होती का? दुष्यंत भूमीची बाजू घेऊन म्हणतो की भूमीला बोलण्यापेक्षा तुम्ही त्या माणसाला बोलायला हवं जो वाईट वागला आहे. यावर भूमी दुष्यंतला म्हणते की काही बोलू नका अक्कांना, काहीच उपयोग नाही होणार. जर त्यांना समजून घ्यायचं नसेल तर समोरच्या भिंतीवर डोकं आपटलेलं बरं. भूमी आणि अक्कांमध्ये वादविवाद चालू असताना आकाश अचानक म्हणतो की अक्का प्लीज, सायकल राणी आता खूप दमली आहे. आपण कोणीच नको आता तिला बोलायला, आपण उद्या बोलू. दुष्यंतही तिथून निघून जातो. नंतर अक्काही तिथून निघणार तेवढ्यात भूमी त्यांना म्हणते की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट होणार होती माझ्यासोबत, पण दुष्यंतने वाचवलं मला. देवासारखे धावून आले ते. तुम्ही सकाळी त्यांच्याबद्दल जे बोलत होता ते चुकीचं होतं हे आता तरी पटतंय काय तुम्हाला? हे ऐकून अक्का तिथून निघून जातात. आकाश भूमीचे डोळे पुसतो. भूमी त्याच्या गळ्यात पडून पुन्हा रडू लागते. पुढील भागात आपण पाहणार आहोत अक्का भूमीकडे या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे भाडे मागत असते आणि धमकी देत भूमीला म्हणते की जर भाडं नाही दिलं तर घर खाली कर. आकाश भूमीला आर्थिक मदत करावी म्हणून एका माल वाहतुकीच्या गाडीमध्ये पोती वाहत असतो. हे काम करत असताना भूमी त्याला पाहते. तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.